नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल. तर कालची हरतालिका सर्वांनी साजरी केली असेल. तर मी कशी साजरी केली तर पाहूया आपण. तर सकाळी लवकर उठून मी कॉलनीमध्ये जेवढ्या वनस्पतींची पानं भेटतील ती जमा केली. 7 किंवा 12 किंवा 5 वनस्पतींची भेटली तरी चालतं. तर मला भेटली 7 वनस्पतींची, तर मी ती जमा करून घेतली. आणि ह्या पूजेसाठी बेलाचे 108 पानं लागतात. तर ते पण मला कॉलनीतूनच, आमच्या घराशेजारीच एक बेलाचं झाड आहे, तर तिथून मी त्या काकूंना मागून आणली. आणि धोत्र्याचं फूल पण जवळच भेटलं, ते आणलं. हरळी आणि आघाडा तो मी विकत आणला. आणि असं आपण साहित्य जमा केलं. आणि वाळूसुद्धा जवळच एक बांधकाम चालू आहे, तिथून मी आणली. आणि आपण पूजेची तयारी करून घेतली. तर सर्वात अगोदर गणपतीची पूजा करून घेतली, कारण कुठल्याही कामाची सुरुवात आपण गणपतीच्या पूजेनंच करतो. आणि मग बाकी शिवपिंड मांडून सखी आणि पार्वती यांची पूजा करून घेतली. तर आता आपली पूजा तयार झाली. मग या पूजेला कोणीही फराळ करत नाहीत. तर अशा वेळेला पण आपल्याला थोडासा बिना तिखटाचा जर फराळ करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फराळाचं करू शकता. तर ह्या फराळाला फक्त आपण कंदमुळे, फळे आणि दूधच खाऊ शकतो. ह्या उपवासाला फराळ केला जात नाही. तर कंदमुळांपासूनच आपण हा पदार्थ बनवलेला आहे. आता मी उकडलेली 5 ते 6 बटाटे घेतली. तुम्ही बटाट्याऐवजी रताळे घेतले तरी चालते. तर आता आपण हे बटाटे जे आहेत ते कढईमध्ये तूप टाकून मॅश करून घेत आहेत. किसून घेतले तरी चालले असते, पण किसण्याची गरज नाही. मॅश पटकन होत आहेत म्हणून आपण हे बटाटे मॅश करून घेत आहेत. तर बघा, आता आपण मॅश करून घेत आहेत. बटाटे झाले आहेत आपले मॅश करायचे. जास्त बारीक करण्याची पण गरज नाही, थोडंसं मोठं राहिलं तरी पण चालतं. तर आता आपले बटाटे मॅश करून होत आले. दिवसभर ह्या उपवासाला कुठलंच फराळाला जमत नाही, कारण शाबू किंवा भाकरीचे पदार्थ जमत नाहीत. फक्त फळं, दूध आणि कंदमुळं यांचाच आहार असतो. तर आता आपण बटाटे मॅश करून घेतले. ज्यांना कडकडीत उपवास सहन होत नाही त्यांनी उपवासाला असा बटाट्याचा शिरा बनवून खायला खूप उत्तम पर्याय आहे. आपण ह्या उपवासाला तिखट कुठलाच पदार्थ खाऊ शकत नाही. आणि दुधासोबत बनवायचं म्हणलं तर मग असाच काहीतरी पदार्थ बनवून खावा लागतो. तर आता आपलं मॅश करून झालेलं आहे. तूप थोडंसं जास्त घातलं तर आणखीन चवीला छान लागतो हा शिरा. तर आपण त्याला मस्त तुपामध्ये परतून घेतलंय. परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1-1.5 वाटी जर हे बटाट्याचं मिश्रण असेल तर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची. आपण साखर घातल्यानंतर परत एकदा परतून घेणार आहे. आणि दूध मी 1 वाटी किंवा 1.5 वाटी घातलेलं असेल. तर हे दुधामध्ये मस्त शिजू द्यायचं आहे 5 मिनटं, कारण याच्यामध्ये आपण दूध घातल्यानंतर ते खूप पातळ झालेलं आहे. तर हे शिजल्यानंतर मस्त आपला नेहमीचा आपण रव्याचा शिरा जसा बनवतो तसं घट्ट शिरा बनतो. तर आता त्या बटाट्याचे जे फोडी राहिलेले आहेत त्या मी थोड्याशा मॅश करून घेतल्या. खूप अप्रतिम लागतो चवीला हा शिरा. तर तुम्ही एरवी पण उपवासाला तुम्हाला जर स्वीट काही खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. आता हे घट्ट बनत आलेलं आहे आपलं मिश्रण. आता आपण याच्यामध्ये विलायची घालणार आहोत. 2-3 विलायची मी आता खलबत्त्यात बारीक कुटून घेणार आहे. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स पण कट करून घ्यायचे. आता आपण विलायची कुटून ह्या शिऱ्यामध्ये घालणार आहोत. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि बटाट्याच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. तर आता आपला शिरा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. घट्ट झाल्यानंतर याचं मिश्रण खूप छान दिसतंय टेक्स्चर. आणि चवीला पण हा शिरा खूपच अप्रतिम लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा हा शिरा. आपण आता पूजेसमोर ठेवून तो नंतर खाल्लेला आहे. तर माझी हरतालिका अशी साजरी झाली. तर
भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.